हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. जो आजचा आपला टॉपिक आहे तो आहे व्हॉट इज परचेस नोटीस. म्हणजे MRTP ऍक्ट मध्ये जी परचेस नोटीस असं उल्लेख केलेला आहे. तर व्हॉट इज परचेस नोटीस आणि परचेस नोटीस कोणत्या कोणत्या सेक्शनच्या अंडर देता येतं आणि दोन सेक्शन ज्याच्या अंडर परचेस नोटीस देता येतं त्याच्यातला फरक काय आहे, कोणता सेक्शन कधी वापरतात. सो पूर्ण डिफरन्स आणि डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओला एंड पर्यंत बघा. एज्युफेस्ट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला, टेलिग्रामला सबस्क्राईब करा अशा प्रकारच्या अजून नवीन व्हिडिओज बघण्यासाठी. सो फर्स्ट वी विल स्टार्ट व्हॉट इज परचेस नोटीस. आता बघा की परचेस नोटीस ऍक्च्युली असतं काय आणि कोणत्या टाइमला आपण परचेस नोटीस देतो. फॉर एक्झाम्पल, एखादा डेव्हलपमेंट प्लॅन किंवा रिजनल प्लॅन मध्ये कोणत्या प्रकारचे रिझर्वेशन आले आहेत. सो फॉर एक्झाम्पल, दिस इज वन रिझर्वेशन. जो पार्कचा रिझर्वेशन आहे तो एका डीपी मध्ये आलेला आहे. सो एका ओनरच्या जागेवर ती रिझर्वेशन आलेली आहे. सो या केसमध्ये तो ओनर परचेस नोटीस सर्व्ह करू शकतो अंडर सेक्शन 49 आणि अंडर सेक्शन 127. दोन्हीही सेक्शनच्या अंडर ही परचेस नोटीस देता येतं. पण आता व्हॉट इज सेक्शन नंबर 49 ची जी परचेस नोटीस आहे ती कधी वापरतात आणि सेक्शन नंबर 127 ची जी परचेस नोटीस आहे ती कधी वापरतात हे आपण डिटेलमध्ये बघूया. सो फर्स्ट इज सेक्शन 49 ची परचेस नोटीस कधी वापरल्या जातं. सो प्लॅन कोणताही असो, म्हणजे पब्लिश्ड असो, सबमिटेड असो, ड्राफ्ट असो, कोणत्याही प्रकारचा प्लॅन असो, त्यावर ओनर परचेस नोटीस देऊ शकतं. सो फर्स्ट पॉइंट इज, ही जी नोटीस आहे अंडर द सेक्शन 49 ती आपण कोणत्याही प्रकारच्या प्लॅनला देऊ शकू. इट मे बी अ पब्लिश्ड, इट मे बी अ सबमिटेड और इट मे बी अ सँक्शन. राईट. नेक्स्ट आहे, मग ही कोणावर सर्व्ह होतं, तर ही स्टेट गव्हर्नमेंटवर सर्व्ह होते. म्हणजे ही परचेस नोटीस ओनर कोणाला देणार, तर स्टेट गव्हर्नमेंटला देणार. आता बघा इथे आणि 127च्या नोटीसमध्ये एक कॉमन सेन्स आपण वापरू की का बरं ही स्टेट गव्हर्नमेंटला नोटीस सर्व्ह होते आणि पुढची वाली आपण बघूया 127ची ती कोणाला सर्व्ह होते. त्याचं रिझन सुद्धा मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे की ह्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या. बिकॉज इट इज एव्हरीथिंग इज कॉमन सेन्स. ठीक आहे. आता बघा की केव्हा सर्व होते ही नोटीस, की जेव्हा एखादी लँड आहे ती कंपल्सरी ऍक्विजिशन मध्ये गेली. जसं आता डीपी मध्ये पार्कचं रिझर्वेशन आलं, त्या ओनरला कंपल्सरी ती जागा अप्रोप्रिएट अथॉरिटीला द्यायची आहे, म्हणजे दॅट इज कंपल्सरी ऍक्विजिशन. किंवा तुम्ही एखादी परमिशनसाठी अप्लाय केला, म्हणजे तुम्ही तुमच्या जागेवर परमिशनसाठी अप्लाय केला आणि तेव्हा त्या अथॉरिटीने ती रिफ्यूज केली. का? कारण की तिथे कोणत्या प्रकारचं रिझर्वेशन आहे हे तुम्हाला सांगण्यात आलं. किंवा एखाद्या जागेवर गव्हर्नमेंट किंवा लोकल अथॉरिटी किंवा स्टॅच्युटरी बॉडीचं रिझर्वेशन ऑलरेडी असेल, तर या केसमध्ये तो ओनर सेक्शन नंबर 49च्या अंडर परचेस नोटीस स्टेट गव्हर्नमेंटला सर्व्ह करतं. कळलं आहे इतके पॉइंट, की कोणत्या कोणत्या केसमध्ये 49 दिल्या जातं. आता बघा की एनी ऑर्डर ऑर अ डिसिजन ऑफ एन ऑथॉरिटी ऑर अ स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजे अप्लिकेशन कोणाला करावं लागणार आहे तुम्हाला, स्टेट गव्हर्नमेंटला. मग स्टेट गव्हर्नमेंटनं पॉवर आहे की आयदर ही विल रिफ्यूज इट और ही विल कन्फर्म दॅट परचेस नोटीस. हे कधी होणार, जेव्हा त्या ओनरचं सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या जातील. म्हणजे ही हॅज गिव्हन एन अपॉर्च्युनिटी टू बीइंग हर्ड. तेव्हा गव्हर्नमेंट विल डिसाइड की त्या परचेस नोटीसला रिफ्यूज करायचं आहे की त्या परचेस नोटीसला कन्फर्म करायचं आहे. आता बघा इथे केस आहे की जर का गव्हर्नमेंटनी ती नोटीस कन्फर्म कधी करणार, जेव्हा त्यांना असं वाटेल की लँड हॅज बिकम इनकेपेबल ऑफ रिझनेबल बेनिफिशियल यूज. आता बघा हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. इनकेपेबल ऑफ रिझनेबल बेनिफिशियल यूजचा अर्थ काय झाला बघा. सगळीकडे डेव्हलपमेंट झालेली आहे, सगळीकडे रोड झालेले आहेत, अम्युनिटीज, वॉटर सप्लाय, सगळे
अम्युनिटीज सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, रिझर्वेशन आलेलं आहे. सो याच्यात काय झालं की तो ओनर बाकीच्यांसारखा डेव्हलपमेंट करण्यापासून वंचित झालेला आहे, हे लक्षात आलं. सो इट इज नोन ॲज इनकेपेबल ऑफ रिझनेबल बेनिफिशियल यूज, राईट. आणि त्या केसमध्येच फक्त गव्हर्नमेंट ती नोटीस कन्फर्म करतं, म्हणजे त्याला अप्रुव्हल देण्यात येतं. अदरवाईज त्याला रिजेक्ट करण्यात येतं, राईट. कळलं की कधी कधी रिफ्यूज होतं आणि कधी कन्फर्म होतं, इफ इट इज बिकम इनकेपेबल ऑफ रिझनेबल बेनिफिशियल यूज. मी डिटेलमध्ये परत एकदा सांगते की व्हॉट इज इनकेपेबल ऑफ रिझनेबल बेनिफिशियल यूज, की सगळ्या आजूबाजूच्या याला पूर्ण डेव्हलपमेंट आलेली आहे, रोड आलेले आहे, अम्युनिटीज, इन्फ्रास्ट्रक्चर सगळं आहे, पण तुमच्या प्लॉटवर रिझर्वेशन असल्यामुळे तुम्ही ते तशा प्रकारच्या डेव्हलपमेंट करण्यापासून वंचित आहात. म्हणून त्याला म्हणतात की इनकेपेबल ऑफ रिझनेबल बेनिफिशियल यूज. त्या केसमध्ये कन्फर्म होते. आता कन्फर्म झाले, राईट. जर का 6 महिन्यापासनं, म्हणजे जेव्हापासनं नोटीस दिलेली आहे तेव्हापासनं 6 महिन्याच्या आतमध्ये जर का गव्हर्नमेंटने कोणताही निकाल लावला नाही, तर असं समजण्यात येतं की ती परचेस नोटीस कन्फर्म झालेली आहे, राईट. म्हणजे जेव्हा ओनर ओनर स्टेट गव्हर्नमेंटला परचेस नोटीस अंडर द सेक्शन 49 देणार, तेव्हा 6 महिन्याच्या आतमध्ये स्टेट गव्हर्नमेंटनी त्याच्यावर रिप्लाय करायला पाहिजे. आयदर इट शुड बी रिफ्यूज ऑर इट शुड बी कन्फर्म. जर का 6 महिन्याच्या आतमध्ये असं झालं नाही, तर ती नोटीस कन्फर्म होते. आता बघा, नोटीस कन्फर्म झाली, मग पुढची स्टेप काय, की जेव्हापासनं नोटीस कन्फर्म झाली तेव्हापासनं 1 वर्षाच्या आतमध्ये अथॉरिटीनी अंडर द सेक्शन 126 हा लँड एक्विजिशनचा सेक्शन आहे, त्याच्यानुसार त्याची कार्यवाही सुरू करायला पाहिजे. नो जनरल बॉडी रिझर्वेशन इज रिक्वायर्ड फॉर द एल ए प्रपोजल अंडर द सेक्शन 152. कोणताही म्हणजे जो बॉडीचा रिझोल्युशन असतो तो देण्याची काहीही गरज नाहीये, कारण की 152च्या नुसार हे जे पॉवर्स आहेत ते म्युन्सिपल कमिशनर, चीफ सीओला किंवा सीईओला देण्यात येतं, राईट. आता बघा, जर का असं झालं की गव्हर्नमेंटनी 6 महिन्याच्या आतमध्ये तो ठराव पास केला नाही, त्या केसमध्ये परचेस नोटीस इज डीम्ड टू बी कन्फर्म. किंवा या केसमध्ये काय होणार की जी लँड आहे ज्याच्यावर तुम्ही, म्हणजे मी एक ओनर आहे आणि मी जर का त्याच्यावर स्टेट गव्हर्नमेंटला परचेस नोटीस दिली, त्यांनी ती सांगितलं की लँड बिकम्स अवेलेबल टू द ओनर, म्हणजे आता काय होणार, ओनरला ती अवेलेबल होईल. मग आता त्याचा वापर कोणता असेल, म्हणजे त्याचं लँड यूज कोणतं असेल, तर जो काही ऍडजॉइनिंग एरियामध्ये, म्हणजे जर का आपण आता इथे बोलू तर सगळेच्या सगळे रेसिडेन्शियल आहे, सो इथे पार्कचं दिलेलं असलं तरीही या केसमध्ये असं होईल की इथे तुम्हाला रेसिडेन्शियलचं मिळेल. म्हणजे द लँड बिकम्स अवेलेबल टू द ओनर फॉर द पर्पज ऑफ डेव्हलपमेंट, आणि त्याचा यूज कोणता असेल हा प्रश्न येऊ शकतो, तो त्याचा यूज ऍडजस्टंट लँडला जो कोणता यूज असेल त्याचं असेल. सो इट इज वन मोर इम्पॉर्टंट पॉइंट की सेपरेट प्रोव्हिजन टू इश्यू द नोटिफिकेशन रिगार्डिंग लॅप्सिंग ऑफ रिझर्वेशन. कोणत्याही प्रकारचं, म्हणजे आता लॅप्स झालं रिझर्वेशन, तर या केसमध्ये कोणत्याही सेपरेट नोटिफिकेशन काढायची गरज नाही, लॅप्स झाले. क्लिअर आहे व्हॉट इज सेक्शन नंबर 49. आपण बघूया की सेक्शन नंबर 127च्या अंडरची परचेस नोटीस आपण कधी वापरतो. सो आता बघा, सेक्शन नंबर 127ची जी परचेस नोटीस आहे ती प्लॅन पूर्ण सँक्शन झालेला आहे आणि तो फोर्समध्ये सुद्धा आलेला आहे, म्हणजे रिजनल प्लॅन किंवा डेव्हलपमेंट प्लॅन हा सँक्शन होऊन तो कार्यरत, म्हणजे पूर्ण फोर्समध्ये आलेला आहे, ऑन ग्राउंड झालेला आहे. एवढं असून सुद्धा ती जागा 10 वर्ष झाले अजूनही संपादित करण्यात आलेली नाहीये, म्हणजे 10 वर्षापासून ती अजूनही अक्वायर करण्यात आलेली नाहीये, ठीक आहे. किंवा 126ची जी नोटीस आहे त्याच्यानुसार कोणत्याही प्रकारच्या कार्यवाही अजूनही केलेली नाहीये.
त्या केसमध्ये तो ओनर प्लॅनिंग अथॉरिटी किंवा अप्रोप्रिएट अथॉरिटीला ही नोटीस देऊ शकतो, परचेस नोटीस देऊ शकतो. आता बघा, इथे आपण दोघांमधला एक डिफरन्स लक्षात ठेवू, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की ती स्टेट म्हणजे 49चा जो सेक्शन आहे ती स्टेट गव्हर्नमेंटला का देतात आणि 127चे ही प्लॅनिंग अथॉरिटी किंवा अप्रोप्रिएट अथॉरिटीला का देतात. आता बघा, 49ची जी परचेस नोटीस होती ती कोणत्या प्लॅनला जाणार होती? सँक्शन असो, ड्राफ्ट असो, त्या कोणत्याही प्लॅनला ती सर्व्ह करते, त्याच्यामुळे ती स्टेट गव्हर्नमेंटला सर्व्ह होते. पण जेव्हा एकदा आरपी किंवा डीपी पूर्णपणे फोर्समध्ये आलेलं आहे, त्या केसमध्ये आपण कोणाला सर्व्ह करायला पाहिजे? ती प्लॅनिंग अथॉरिटी किंवा अप्रोप्रिएट अथॉरिटी. नाउ व्हॉट इज अप्रोप्रिएट अथॉरिटी? फॉर एक्झाम्पल, पोस्ट ऑफिस आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, इरिगेशन डिपार्टमेंट आहे, त्यांच्यासाठी ती लँड अक्वायर केलेली होती, ती लँड डेझिग्नेट केलेली होती, पण त्यांनी अजूनही ती अक्विजिशनची प्रोसेस सुरू केली नाही. त्या केसमध्ये त्या अप्रोप्रिएट अथॉरिटीला 127ची परचेस नोटीस सर्व्ह होतील. आता ओनरनी परचेस नोटीस दिल्यापासनं 24 महिन्याच्या आतमध्ये लँड जर का अक्वायर नाही केली किंवा लँड ॲक्विजिशन रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट ऍक्टचं सेक्शन नंबर 19 नुसार नोटिफिकेशन आणि सगळं कार्यवाही सुरू नाही झाली, तर ते अलोकेशन लॅप्स होतं. आणि एकदा जर का अलोकेशन लॅप्स झालं तर ती जागा ऍडजेसंट जो काही यूज आहे त्याला ती लागते. आता बघा, इथे 3 पॉइंट लक्ष देण्यासारखे आहेत की कोणत्याही प्लॅनला सर्व्ह होत नाही तर सँक्शन होऊन जर का 10 वर्ष झाले असेल, म्हणजे सँक्शन होऊन म्हणजे फोर्समध्ये येऊन जर का 10 वर्ष झाले असेल, रिजनल प्लॅन असो किंवा डेव्हलपमेंट प्लॅन असो, त्या केसमध्ये तुम्ही 127ची परचेस नोटीस देऊ शकता. आणि ही कोणावर सर्व्ह होते? दॅट इज कॉमन सेन्स अगेन, की ही प्लॅनिंग अथॉरिटी किंवा अप्रोप्रिएट अथॉरिटीला सर्व्ह होणार. 24 महिने होऊन सर्व्ह म्हणजे तुम्ही नोटीस दिल्यापासून 24 महिन्याच्या आतमध्ये जर का लँड संपादित झाली नाही किंवा सेक्शन 19 अंडर द सेक्शन 11 नुसार काहीही कार्यवाही झाली नाही, तर त्याचं रिझर्वेशन लॅप्स होईल आणि ते जे काही आज ऍडजॉइनिंग लँडचं जे काही लँड यूज आहे तो लँड यूज त्यांना मिळेल. द गव्हर्नमेंट इज रिक्वायर्ड टू नोटिफाय सच लॅप्सिंग बाय अन ऑर्डर. बघा, या केसमध्ये जसं लॅप्सिंग झालं तसं गव्हर्नमेंटला नोटिफिकेशन काढावं लागेल अंडर द सेक्शन 127(2). बघा, इथे हा पण एक डिफरन्स आहे की तिथे लॅब झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन काढायची गरज नाहीये, पण इथे लॅब झाल्यानंतर अंडर द सेक्शन 127(2) नुसार तुम्हाला नोटिफिकेशन काढावं लागेल. सो अशा प्रकारे तुम्हाला कळलं असेल की परचेस नोटीस काय असते, परचेस नोटीस अंडर सेक्शन 49 काय असतं आणि अंडर सेक्शन 127 काय असतं आणि याच्यातला डिफरन्स काय आहे. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कोणाला सर्व्ह करते, केव्हा सर्व्ह होते, कधी लॅप्स होतं, नोटिफिकेशन कधी काढावं लागतं लॅप्सिंगचं, आणि लॅप झाल्यानंतर त्याला कोणता लँड यूज मिळतो, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झामला येऊ शकतात. सो असा तुम्ही हा व्हिडिओ परत एकदा बघा आणि आज तुम्ही एक वर्कआउट करून बघा की 49 आणि 127 यांच्यातला डिफरन्स लिहून बघा. अशाच प्रकारच्या अजून व्हिडिओज पूर्ण सिलेबसमध्ये रेकॉर्डेड बॅच पण आहे आणि लाईव्ह बॅच सुद्धा सुरू आहे. तुम्ही एज्युफेस्ट अकॅडमीच्या फोन नंबरवर कॉन्टॅक्ट करून याच्याबद्दल डिटेल माहिती घेऊ शकता. सिमिलरली टीपीए एक्झामसाठी एमसीक्यूज, एक्सप्लेन केलेले एमसीक्यूज आणि मॉक टेस्ट, टॉपिक वाईज टेस्ट, मीडियम डिफिकल्ट लेवल टेस्ट, एव्हरीथिंग इज देअर इन दी टीपीए एक्झाम कोर्स, जी एमसीक्यू ची प्रॅक्टिस कोर्स आहे त्याच्यात. सो हे दोन्ही कोर्सेस तुम्हाला एज्युफेस्ट अकॅडमीच्या ऍपमध्ये मिळतील. ऍपचं लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतीये, त्याच्यावर तुम्ही डाउनलोड करू शकता. थँक्यू, थँक्स अ लॉट.